महायुतीची आज दिल्लीमध्ये बैठक. फडणवीस आणि अजित पवार रात्रीच दिल्लीमध्ये दाखल, तर आज मुख्यमंत्री शिंदे दिल्लीला जाणार. महायुतीमधील 18 जागांचा वाद दिल्ली दरबारी गेलाय. 87 जागांबाबत शिंदे ठाम आहेत, तर 15 जागा शिंदेच्या शिवसेनेला सोडायला भाजप तयार नाहीये, सूत्रांची माहिती. मुख्यमंत्री शिंदेच्या उपस्थितीत उमेदवारांना ईबी फॉर्मचं वाटप. दिलीप लांडे, सुहास कांदे, यामिनी जाधव यांना ईबी फॉर्मचं वाटप. महाविकास आघाडीमध्ये 85-85-85चा फॉर्म्युला 255 जागा लढण्याचं ठरलंय. काही जागा मित्रपक्षांना देणार, तर इतर जागांचा घोळ कायम आहे. महाविकास आघाडीचं 270 जागांवर एकमत झालंय. प्रत्येक 85 जागांवर एकमत, तर काही जागा मित्रपक्षांना सोडण्याचा निर्णय. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची माहिती. मवियामध्ये काँग्रेसला 100 ते 105 जागा मिळतील. 52 उमेदवारांची पहिली यादी आज येऊ शकते, वडेट्टीवारांची माहिती. पुणे जिल्ह्यातून हर्षवर्धन पाटील, दिलीप मोहिते पाटील आणि अशोक पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. भव्य सभा, मेळावे आणि रॅली काढून सर्व उमेदवार शक्ती प्रदर्शन करणार. शंकर महाराज मठात चंद्रकांत पाटील यांच्याकडून आरती. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी घेतलंय सपत्नीक दर्शन. वरळी विधानसभा मतदारसंघासाठी आदित्य ठाकरे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. सकाळी 10 वाजता शक्ती प्रदर्शन करत अर्ज भरणार. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार राजन विचारे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून विचारे यांना विधानसभेचं तिकीट. कोल्हापूर जिल्ह्यातून आज महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अमोल महाडिक, समरजित घाडगे, राहुल पाटील आणि राजेंद्र पाटील यड्रावकर आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड मुंब्रा विधानसभेसाठी आपला अर्ज दाखल करणार आहेत, तर अर्ज दाखल करताना शरद पवार उपस्थित राहतील. अहिल्यानगर जिल्ह्यामधून आज शंकरराव गडाख, शिवाजी कर्डिले, किरण लहामटे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, तर बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत शिर्डी मतदारसंघात आज महाविकास आघाडीचा मेळावा. मनसे नेते राजू पाटील आणि अविनाश जाधव आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, तर अर्ज दाखल करताना राज ठाकरे उपस्थित राहतील. परळी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार धनंजय मुंडे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. पंकजा मुंडे महायुतीच्या नेत्यांची उपस्थिती असेल, तर शक्ती प्रदर्शन करणार नाही, धनंजय मुंडेंची माहिती. जळगाव जिल्ह्यात जळगाव ग्रामीण मतदारसंघामधून मंत्री गुलाबराव पाटील, तर अमळनेर मतदारसंघात अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. इंदापूर विधानसभा मतदारसंघातून हर्षवर्धन पाटील आज उमेदवारी अर्ज भरणार. खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहतील. दत्ता भरण्याविरुद्ध हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने यांच्यात संघर्ष असेल. भाजपच्या विभा गायकवाड कल्याणपूर्व मतदारसंघातून आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. अर्ज भरण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील. धुळे जिल्ह्यामध्ये महायुतीचे 3 उमेदवार आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. जयकुमार रावळ, मंजुळा गावित आणि अनुप अग्रवाल उमेदवारी अर्ज दाखल करणार. अमरावती जिल्ह्यामधून तिवसामधून यशोमती ठाकूर, दर्यापूर मतदारसंघातून अभिजित अडसूळ उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, तर धामणगाव रेल्वे मतदारसंघातून प्रताप अडसर नामांकन दाखल करतील. रत्नागिरी जिल्ह्यातील उमेदवारांकडून आज अर्ज दाखल केले जाणार आहेत. किरण सामंत, राजन साळवी, भास्कर जाधव आणि योगेश कदम उमेदवारी अर्ज भरणार आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. पारनेरसाठी राणी लंके, अहमदनगर शहरसाठी संग्राम जगताप आणि शेवगाव पाथर्डीमधून हर्षदा काकडे उमेदवारी अर्ज दाखल करतील. मवियामध्ये पूर्व नागपूरची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला असल्याची माहिती आहे. शरद पवार गटाचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठेंना ईबी फॉर्म दिल्याची माहिती. काँग्रेस नेत्या संगीता तलमलेंनी केला होता दावा, आता त्यांच्या भूमिकेकडे लक्ष आहे. सांगलीत काँग्रेसमधून विधानसभेसाठी पृथ्वीराज पाटील आणि जयश्री पाटील इच्छुक आहेत. गेल्यावेळी पक्षाच्या आदेशानं थांबले, पण आता थांबणार नाही आहोत, जयश्री पाटील ठाम आहेत. अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यावर ठाम आहेत, तर शिक्का प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडून अजित पवार यांच्या बारामतीमधील उमेदवारीची घोषणा. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभेसाठी 38 उमेदवार जाहीर करण्यात आले, तर विद्यमान आमदारांना पुन्हा संधी. इंदापूरमधून दत्तात्रय भरणेंना, तर आंबेगावमधून दिलीप वळसे पाटलांना, येवल्यातून छगन भुजबळ, दिंडोरीमधून नरहरी झिरवळ, परळीमधून धनंजय मुंडे यांना उमेदवारी जाहीर. महायुतीचे आतापर्यंत 182 उमेदवार जाहीर. भाजपकडून 99, शिंदेच्या शिवसेनेकडून 45, तर अजितदादांच्या राष्ट्रवादीचे 38 उमेदवार घोषित. ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी आज जाहीर, तर वरळीमधून आदित्य ठाकरे, वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाई यांना उमेदवारी, तर चेंबूरमधून प्रकाश फातर्पेकर, अंधेरी पूर्वमधून ऋतुजा लटके यांना उमेदवारी. मुख्यमंत्री शिंदेंविरोधात ठाकरे गटाचे केदार दिघे मैदानात. कोपरी 5 पाखाडी मतदारसंघातून केदार दिघे निवडणूक लढणार.
उद्धव ठाकरेंचा मी आभारी, निवडून आलो तर 3 वर्षांपासून रखडलेली कामं करेन. उमेदवारी मिळाल्यानंतर केदार दिघेंची प्रतिक्रिया. 4 ते 5 जागांवर ठाकरे गट आणि आमच्यामध्ये मतभेद होते, ते मतभेद आता मिटलेत. आज उमेदवारांची यादी घोषित होईल. नाना पटोलेंचं वक्तव्य. माहीम मतदारसंघात तिहेरी लढत होणार आहे. अमित ठाकरेंविरोधात शिवसेना ठाकरे गटातून महेश सावंत मैदानात, तर शिंदेंच्या शिवसेनेकडून सदा सरवणकरांचं आव्हान. मनसेकडून 13 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर. दिनकर पाटलांना नाशिक पश्चिममधून उमेदवारी, तर पप्पू उर्फ मंगेश पाटलांना अमरावतीमधून तिकीट. लोकसभेला मोदींना पाठिंबा दिला, आता त्याची परतफेड करावी अशी आमची इच्छा नाहीये. तुम्ही तुमचं राजकारण करावं. दोन्ही उमेदवारांना माझ्या शुभेच्छा. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अमित ठाकरेंचं वक्तव्य. भाजप नेते निलेश राणेंचा शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश. कुळा मतदारसंघातून वैभव नाईकांविरोधात धनुष्यबाणावर लढणार. राज्यात महायुतीचं सरकार येणार आणि उदय सामंत नक्की मंत्री होत असतील आणि निलेश राणेंची कार्यक्रमात ही व्यक्त केली इच्छा. निलेश राणेंनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला, त्यांचा विजय निश्चित. निलेश राणेंचा 52,000च्या मताधिक्यानं विजय होईल. शिंदेंची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरेंनी माझ्यावर सूड उगवलाय. सर्व कायदेशीर असूनही माझं घर पाडायला निघाले होते. नारायण राणेंचा आरोप. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हाबाबत आज सुनावणी. शरद पवार गटाची बाजू ऐकण्याची तयारी. दोन्ही गटांना चिन्हाच्या वापरापासून रोखण्याच्या मागणीसाठी पवार गटाची याचिका आहे. साताराच्या पाटणमध्ये तिरंगी लढत होणार आहे. तर शंभूराज देसाईंना शिंदे गटाकडून उमेदवारी, तर हर्षद कदम यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. शरद पवार गटाचे सत्यजित पाटणकर अपक्ष लढणार असल्याची सूत्रांची माहिती. हडपसर मतदारसंघातून प्रशांत जगताप सोमवारी अर्ज दाखल करणार. प्रशांत जगताप हे पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष. मला पाडण्यासाठी बाळापूर मतदारसंघात खूप पैसा आला. बाळापूरमध्ये गढूळ राजकारण करायला सुरुवात झाली. ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांचा आरोप. काँग्रेसचे नेते चंद्रकांत हंडोरे यांच्या मुलाला उच्च न्यायालयाकडून दिलासा. दुचाकी स्वाराला धडक दिल्याच्या प्रकरणात कोर्टाकडून अंतरिम जामीन. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला संधी दिल्याबद्दल आभारी. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राजन विचारेंनी मानलेत ठाकरेंचे आभार. ऐरोली विधानसभेतून ठाकरे गटाच्या एम.के. मडवींना उमेदवारी. एम.के. मडवींनी मातोश्रीवर एबी फॉर्म स्वीकारलाय. एम.के. मडवींविरोधात गणेश नाईक असा सामना रंगणार. त्यांच्या सभेत येणारे त्यांचेच कार्यकर्ते आणि कारखान्याचे कर्मचारी. सुजय विखे पाटलांचं नाव न घेता बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा. अमरावतीच्या बंडेरा मतदारसंघात प्रीती बंड यांचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. प्रीती बंड यांना बंडेरमधून उमेदवारी नाकारल्यानं कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट आहे. माढा मतदारसंघामध्ये महायुतीला उमेदवारच मिळेना. माढ्याचे आमदार बबन शिंदेंचा महायुतीमधून न लढण्याचा निर्णय, तर माढा विधानसभेची जागा युतीमध्ये अजित पवार गटाला जाण्याची शक्यता आहे. तासगाव कवठे महाकाळमध्ये तुतारी विरुद्ध घड्याळ सामना रंगणार. रोहित पाटलांविरोधात संजय काका पाटील घड्याळावर लढणार. अजित पवारांची भेट घेतली आहे. उमेदवारी जाहीर केल्याबद्दल आता पक्ष नेतृत्वाचं मनापासून आभार. हडपसरचा विकास अधिक गतीनं करण्याचा प्रयत्न करणार. अजित पवार गटाचे उमेदवार चेतन तुपेंची प्रतिक्रिया. संभाजी ब्रिगेड आणि ठाकरे गटाची युती तुटली आहे. संभाजी ब्रिगेड राज्यामध्ये 50 जागा लढणार आहे. प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांची माहिती. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे जरांगेंच्या भेटीला गेले. तर महाविकास आघाडीसोबत युती तुटल्यानंतर आखरेंची विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची भेट आहे. आमदार कैलास पाटलांनी मनोज जरांगेंची अंतरवली सराटीत घेतली भेट. कैलास पाटील धाराशिवचे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार. सांगलीचं राजकारण मराठ्यांची खानावळबंदी आहे. वंचितचे नेते सुजात आंबेडकर यांची टीका. जालना विधानसभा मतदारसंघातून अर्जुन खोतकरांच्या विरोधात भाजप बंडखोरी करण्याच्या तयारीत आहे. तर रावसाहेब दानवेंचे चुलत भाऊ भास्कर दानवे जालना विधानसभा लढणार. राजेश राऊत हे देखील तयारीत आहेत. पैठण मतदारसंघातून शिंदे गटाकडून विलास भुमरे यांना उमेदवारी. 29 तारखेला पैठणमध्ये भव्य दिव्य रॅली काढत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. नांदेडच्या नायगावचे आमदार आहेत राजेश पवार यांच्या पत्नीसमोर मराठा आंदोलकांची घोषणाबाजी. भाषण सुरू असताना गोंधळ झालाय. पूनम पवारांनी कार्यक्रमामध्ये अर्धवट सोडून निघून गेला. विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून महायुती सरकार विरोधात प्रचार रथ तयार करण्यात आलाय. भ्रष्ट युती टेम्पो सर्व्हिस असा प्रचार रथावर उल्लेख करण्यात आलाय. अहिल्यानगरच्या कोपरगाव मतदारसंघात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची आमदार आशुतोष काळेंवर नाराजी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं महायुती धर्म न पाळल्याचा आरोप करण्यात आलाय. रावसाहेब दानवेंची कन्या संजना जाधव कन्नड विधानसभेतून लढणार. शिंदे गटात प्रवेश करून संजना जाधव निवडणूक लढण्याची शक्यता.
परभणीच्या पाथरीत महायुतीमध्ये आता बंडाची शक्यता आणि अजित पवार गटाकडून निर्मला विटेकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंच शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली। शिंदे गटाच्या सईद खान यांच्याकडून शक्ती प्रदर्शन करत कार्यकर्ता मेळावा। भायखळा येथील राणीच्या बागेमध्ये गेल्या 3 ते 4 वर्षात एकही नवीन प्राणी आणलेला नाहीये। पालिकेने प्राणी आणण्यासाठी केलेली तरतूद वाया गेली आहे। मुंबई पालिका रुग्णालयामधील आरोग्य सेवेचा खेळखंडोबा झाला। विविध रुग्णालयातील सुमारे 1230 कंत्राटी पदं रद्द, तर अनेक रुग्णालयातील कर्मचारी अधिकाऱ्यांची निवडणुकीच्या कामासाठी नियुक्ती। पुणे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या भोरमध्ये पोलिसांची ग्रामीण पोलिसात पाटलांसोबत बैठक झालेली आहे, तर निवडणुकीच्या रणधुमाळीच्या अनुषंगानं प्रशासन अलर्ट मोडवर। सारथीच्या विद्यार्थ्यांना फटका, परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती निवड यादीला विलंब झाला, तर यादी विलंबाचा विद्यार्थ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे। उल्हासनगरात महायुतीमध्ये बंडाचे वारे आहेत, तर भाजप आणि अजित पवार गट तेढ निर्माण झाले। भाजपला तिकीट दिल्यास बंडखोरीचा राष्ट्रवादीचा इशारा। जळगावच्या अमळनेरमध्ये पोलिसांनी 16 लाखांची रोकड जप्त केली। अमळनेर तालुक्यामधील चोपडाई तपासणी नाक्यावर कारवाई। धुळ्यात खासगी बसेसच्या मनमानी भाडेवाढी विरोधात युवासेना आक्रमक झाली। सणासुदीच्या काळामध्ये अवाजवी भाडेवाढ, युवासेनेचं प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना पत्र। वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांची रब्बी हंगामासाठी तयारी सुरू। गहू पिकाऐवजी शेतकऱ्यांची हरभरा पिकाला पसंती। कृषी विभागाकडून यंदा 82,000 हेक्टरवर पेरणीचं नियोजन। धुळ्यात मतदारांच्या मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात 24 तास नियंत्रण कक्ष स्थापन। मतदारांच्या तक्रारी आणि मदतीकरता आता ऑनलाईन पोर्टल सुविधा देखील कार्यान्वित करण्यात आली आहे। ऐन सणासुदीच्या काळामध्ये भाजीपाल्याचे दर गगनाला भिडलेत। भाजीपाल्यानं सर्वसामान्यांचं आर्थिक गणित कोलमडलंय। कापूस खरेदी केंद्रात कापसाची आवक घसरली। नंदुरबार जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे कापसाला भाव नाहीये। शेतकऱ्यांची कापूस विक्रीकडे पाठ। नंदुरबारमध्ये परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान। पीक विमा काढल्यानंतर देखील पंचनामे होत नसल्यानं शेतकरीच नाराज आहेत, तर तातडीने पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे। जिल्ह्यातील आता खो खो स्पर्धेत सोलापूरच्या करमाळ्यामधील वीट येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय विजयी झालाय। खो खो स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलाय। अंबरनाथमधील हत्येचा अवघ्या काही तासातच सुलगडा। पोलिसांकडून 2 आरोपींना अटक। जमिनीच्या वादातून झाली होती हत्या। जळगाव शहरात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर संगीतमय कार्यक्रम। मी जळगावचा, जळगाव माझा या कार्यक्रमातून गाण्यांची मेजवानी, तर नागरिकांची